जागांचे कल हाती आले आहे। बिहार विधानसभा निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विरोधात आरडाओरड सुरू झाली आहे। निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विरोधात उदित राज यांची आरडाओरड सुरू। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांची आरडाओरड। ईव्हीएमवर उदित राज यांच्याकडून संशय व्यक्त केला गेला। चंद्रयान जर नियंत्रित करता येतं तर ईव्हीएम का नाही, असा सवाल उदित राज यांनी केला। चंद्रयान जर नियंत्रित करता येतं तर ईव्हीएम का नाही, असा उदित राज यांचा सवाल। निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विरोधात आरडाओरड सुरू झाली आहे। State our election machinery, they increase the number of locations. In fact, in 2015 the counting took place at 38 locations, and this time the counting is happening at 55 locations. And also in each of the ACs, either the bigger hall has been taken or there has been the counting in more than one hall. All ACs, the counting is happening at invariably at 14 tables, and the number of rounds are ranging from lowest 19 rounds to 51 rounds in Bihar in different ACs. So the approximate average for Bihar would be close to 35 per AC number of rounds in for the final results. बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले। कल स्पष्ट झालाय। भाजपाची सरशी झाली आहे। रालोआने आघाडी घेतली आहे। बिहार मध्ये पहिला निकाल भाजपाच्या बाजूने लागलाय। दरभंगामधून भाजपाचे मुरारी झा हे जिंकलेले आहेत। हा बिहारच्या विधानसभेमधला पहिला भाजपचा स्पष्ट निकाल आहे। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये दरभंगा मतदारसंघाचा निकाल लागलाय। भाजपाचे मुरारी मोहन झा इथे जिंकून आलेले। बिहारमध्ये भाजपला सर्वाधिक जागांवर विजयाचा कल दिसतोय। 76 जागांवर भाजपाला कल दिसतोय, म्हणून बिहारच्या भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोषही सुरू आहे। मुरारी मोहन झा हे असे पहिले भाजपाचे उमेदवार आहेत जे दरभंगामधून निवडणूक जिंकलेले आहेत। हा दरभंगामधला भाजपाचा पहिला विजय, अर्थात बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निकाल उशिराने लागत आहे। मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालू राहणार आहे। टपाली आणि ईव्हीएम मतदानात वाढ झाल्याने अधिक वेळ लागतोय। निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये, मतमोजणी संदर्भामध्ये आणखी माहिती दिली। भारतीय निवडणूक आयोगाकडून घोषणा, बिहार मतमोजणी संपायला रात्र होईल। अद्याप 80% मतमोजणी ही बाकी आहे। कोरोना काळात मतमोजणीसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतोय। कोरोनामुळे खरं तर मतदान केंद्रामध्ये सुद्धा, मतमोजणी केंद्रामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली होती। आतापर्यंत 25% मतमोजणी पूर्ण झाली आहे। मतमोजणी आतापर्यंत 35 फेऱ्या या पूर्ण होऊ शकल्या। कोरोना प्रोटोकॉलमुळे
मतमोजणीला उशीर होत आहे. 3 कोटी मतमोजणी अजूनही बाकी असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली. Our election machinery, they increase the number of locations. In fact, in 2015, the counting took place at 38 locations, and this time the counting is happening at 55 locations. And also in each of the ACs, either the bigger hall has been taken or there has been the counting in more than one hall. All ACs, the counting is happening at invariably at 14 tables, and the number of rounds are ranging from lowest 19 rounds to 51 rounds in Bihar in different ACs. So the approximate average for Bihar would be close to 35 per AC number of rounds in for the final result. बिहारमध्ये 3 जागां या रालोआला जास्त मिळण्याची शक्यता झाली. मागच्या वेळी 127 जागा रालोआला मिळाल्या होत्या. यावेळी रालोआला 130 जागांचा सध्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ रालोआला 3 जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीला 3 जागांचा बिहारमध्ये फायदा होण्याची शक्यता. मागील वेळी रालोआला 127 जागा मिळाल्या. यावेळी रालोआला 130 जागांचा सध्याचा अंदाज आहे. सर्व जागांवर कल आता स्पष्ट होत झालाय. रालोआला यश मिळताना बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसच्या महागठबंधनला महाआघाडीला अपयश मिळत आहे. ताज्या कलानुसार बिहारमध्ये रालोआला पूर्ण बहुमत आणि राजद आणि काँग्रेस अद्याप सत्तेपासून दूर आहे. सर्व जागांचे कल हाती लागलेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन आणि राज्यातले माजी कृषी मंत्री आणि भाजपाचे नेते अनिल बोंडे या दोघांच्याही प्रतिक्रिया पाहूया. बीजेपी शुरू में बहुत अच्छा परफॉर्म कर रही है, आगे और अच्छा परफॉर्म करेगी और एनडीए भी अच्छा परफॉर्म करेगी, इसमें कोई शक की गुंजाइश नहीं है. बिहार में एनडीए की सरकार बनेगी, ये सबको मान लेना चाहिए. शुरू में आरजेडी के लोग ज़्यादा खुशियां मना लें, वो गलती हमने भी पिछली बार कर ली थी, लेकिन फाइनल नतीजे एनडीए के पक्ष में ही आएंगे. आज सकाळपासून जो ट्रेंड दिसतो आहे तो संपूर्णतः भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू या दोघांच्या एनडीएला लोकांनी पसंती दिलेली आहे. म्हणजे सर्व लोकांनी जे लालू प्रसाद यादव यांचं गुंडाराज होतं, जे समोर भविष्यात येणार होतं, ते नाकारण्याचा चंग बांधलेला दिसतो. बिहार मतमोजणीनंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. नितीश कुमार यांच्या घराबाहेरही गर्दी वाढली आहे. सत्ता हातात येण्याची चिन्ह दिसतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी. तेजस्वी यादव यांच्या कार्यकर्त्यांचे चेहरे पडले. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव यांनी भाजप आणि जनता दल संयुक्तला कडवी झुंज दिली.
मात्र अपेक्षित यश राष्ट्रीय जनता दलाला मिळू शकलं नाही। त्यामुळे कार्यकर्त्याची नाराजीही आपल्याला दिसते। दुसरीकडे लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांच्या पदरातही अपयश पडताना दिसत आहे। बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे मतमोजणीचे कल आपल्या हाती येतात। दुसरीकडे देशांतर्गत पोटनिवडणुकीत भाजपाला मात्र यश मिळालंय। मणिपूरमध्ये भाजपानं 1 जागा जिंकली, 2 जागांवर आघाडी। तेलंगणमध्ये भाजपा पोटनिवडणुकीत आघाडीवर आहे। उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्येही भाजपाला आघाडी मिळाली। मध्य प्रदेशमध्ये भाजपाला सर्वाधिक जागांवर आघाडी मिळाली आहे। गोपाळ कृष्ण अग्रवाल भाजपाचे प्रवक्ते यांची प्रतिक्रिया या पोटनिवडणुकीत भाजपाला मिळालेल्या आघाडीवर पाहूया। यहाँ पे जहाँ तक ये लोग हैं कांग्रेस में, वहाँ कमलनाथ जी का अस्तित्व खत्म हो चुका है। मध्य प्रदेश में तो वैसे ही फिर 2 कॉर्नर कॉन्टेस्ट है और कांग्रेस का उसमें कोई अभी औचित्य नहीं है और दोनों ज्योतिरादित्य सिंधिया और शिवराज सिंह चौहान जी के नेतृत्व में हम मजबूती से सारे सीटें जीतेंगे। बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला फटका बसला। याचं कारण असं सांगितलं जात आहे की काँग्रेसला क्षमतेपेक्षा जास्त जागा दिल्या गेल्या। जागा वाटपात काँग्रेसची सरशी झाली होती। काँग्रेसला महाआघाडीत 70 जागा दिल्या गेल्या। काँग्रेसच्या तिकिटावर मोठे चेहरे आता पिछाडीवर दिसतात। एकूण 243 जागा आहेत। 133 जागांवर रालोआ आघाडीवर आहे। महाआघाडी 100 जागांवर आघाडीवर आहे। तर लोक जनशक्ती पार्टी ही 2 जागांवर तर इतर 8 जागांवर आघाडीवर आहे। दिल्लीहून ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके आमच्यासोबत जोडले जात आहेत। स्वागत आहे सुनीलजी। जय महाराष्ट्रमध्ये मनोज वोर बोलतोय। नमस्कार। बिहारच्या निवडणुकीचं विश्लेषण आपण कसं कराल? भारतीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की मतमोजणी ही उशिरा रात्रीपर्यंत चालू राहील। आता केवळ 25% मतमोजणी पूर्ण झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की यावेळेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झालेली आहे आणि त्यामुळे ती सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सगळी प्रकारची काळजी घेऊन मतमोजणी सुरू आहे। तर त्यामुळे ईव्हीएमचा संख्या देखील मागच्या इलेक्शनच्या तुलनेत मागच्या निवडणुकीत ते 65,000 होते ईव्हीएम्स वापरल्या होत्या। यावेळी 1,06,000 आहे, म्हणजे जवळपास 41,000 ईव्हीएम जास्त आहेत। तर प्रत्येक ईव्हीएम वर होणारा काउंट आणि त्याच्यावरची जी प्रोसेस आहे ती सगळी त्याला तेवढाच वेळ लागणार आहे। पण ईव्हीएमची संख्या वाढल्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया ही थोडीशी संथ झालेली आहे आणि उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत साधारण चित्र पूर्ण अंतिम चित्र स्पष्ट होईल अशी म्हटलं जात आहे। तर आता फक्त 25% मतमोजणी झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं आताचे जे निकाल आहेत ते अंतिम निकाल मानून आपण जर निष्कर्ष काढला तर तो चुकीचा ठरेल अशी परिस्थिती आहे। कारण दोन्ही काटेची टक्कर आहे। दोन्ही पक्षांमध्ये, दोन्ही आघाड्यांमध्ये एक 5% अंतर राहील असा अंदाज आहे एक्झिट पोलचा आणि इतर लोकांचाही तज्ञांचा। बरोबर आहे सुनीलजी। याच मुद्द्यावर आपण बोलूया की भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याच्या अगोदरपर्यंत जे कल आपल्या हातात आले होते त्यावरून भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये
अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं. भाजपाला साधारणतः 70 जागा दिसत आहेत, 76 जागा, जदयूला 50, एकूण 243 जागांपैकी 133 जागांवरती रालोआला यश मिळताना आपल्याला दिसते. अर्थात एक कल आहे, महाआघाडीला 100 जागा दाखवल्या जात आहेत. पण तुमच्या म्हणण्यानुसार अजूनही आपल्याला बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रालोआला घवघवीत यश मिळेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. नाही, आत्ताच अंदाज किंवा अंतिम निष्कर्ष काढणं हे खूप घाईचं ठरेल, कारण फक्त 25% मतदानाची मोजणी झालेली आहे आणि क्षणाक्षणाला ट्रेंड्स बदलतात आहे. जवळपास 166 जागा अशा आहेत की ज्याच्यावर 5,000 पेक्षा कमी अंतरानं मार्जिन आहे आणि 35 फेऱ्या मतमोजणीच्या होणार आहेत. आता थोड्या वेळापूर्वी राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला मागे टाकून पहिल्या नंबरवर आला. तर हे कल जे आहे ते क्षणाक्षणाला बदलणार आहे आणि त्याचं जे स्थिर होतील ते रात्रीच होतील असं वाटतंय. एकंदरीत परिस्थितीवरून काट्याची टक्कर आहे आणि ज्या पद्धतीनं मतदान झाला, जो उत्साह दिसला, त्याच्यावरून अगदी अंतिम निष्कर्षावर जाणं चुकीचं ठरेल, घाईचं ठरेल. तुम्ही तसेच रहा सुनील जी. सबा नकवी हमारे साथ में जुड़ी हुई, दिल्ली से ज्येष्ठ पत्रकार, वो भी हमारे साथ में कुछ ही समय में जुड़ जाएगी. सुनील जी, जर असं म्हटलं जातं, कारण आतापर्यंत देशात असं चित्र निर्माण झालं होतं की रालोआला आघाडी मिळाली आहे, रालोआचीच पुन्हा एकदा सत्ता येईल, नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदी ठेवलं जाईल किंवा नाही, किंवा अनेक काही दावपेच हे भाजपकडनं आखले जाऊ शकतील किंवा नाही, याबद्दलही चर्चा वेगानं सुरू झाली. पण 25% मतदानावरती बिहारच्या विधानसभा निवडणुकीबद्दल अंतिम भाष्य करणं हे तितकंसं नीट होणार नाही असं आपलं मत आहे आणि असं साधारणतः एकंदरीत चित्र दिसतं. उद्या सकाळपर्यंत ही मतमोजणी पूर्ण होऊन पूर्ण निकाल आपल्या हाती येतील. पण तरीही तेजस्वी यादव यांनी कडवी झुंज दिली भाजपा आणि जदयूला असं म्हणता येईल, जरी त्यांना आत्ताचा कल हा पूर्णपणे त्यांच्या बाजूने नसला तरी. निश्चितपणे, कारण ज्यावेळी 25 सप्टेंबरला निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी असं चित्र होतं की भारतीय जनता पक्ष, जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टी यांची आघाडी ही 243 पैकी किमान 125 ते 200 जागा जिंकेल, एकतर्फी निवडणूक ठरेल. तर ती एकतर्फी ठरलेली नाही. या निवडणुकीत रंग भरला. महिन्याभराच्या अंतरात वातावरण इतकं झपाट्यानं बदललं की एनडीए हे पूर्णपणे बॅकफुटवर आल्याचं चित्र निर्माण झालं. मोदींच्या सभा, नितीश कुमारांच्या सभा किंवा भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांच्या, बड्या नेत्यांच्या सभा ह्या सगळ्या निष्प्रभ ठरत असल्याचं चित्र निर्माण झालं. आणि दुसरीकडे 200च्या वर सभा घेणाऱ्या तेजस्वी यादव यांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता आणि तो फक्त हेलिकॉप्टर बघायला नाही तर त्यांचं भाषण ऐकायला, रोजगाराच्या मुद्द्यावर त्यांनी जे आश्वासनं दिलेले आहे त्याला मिळणारा प्रतिसाद तो प्रचंड होता. तो किती मतांमध्ये परिवर्तित होतो आता हे उद्यापर्यंत स्पष्ट होईल. पण त्यांनी तोंडचं पाणी पळवलं मोठ्या 2 दिग्गजांचं, नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी. हे खूप महत्वाचं आहे. एक तरुण मुलगा 32 वर्षाचा हे सगळ्या इतर राज्यांना आणि देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा हा कदाचित ही निवडणूक ठरू शकते. ज्या पद्धतीनं तेजस्वी यादव यांनी आपला प्रचार आणि जो धडाका उडवला. बरोबर, नोकऱ्यांच्या मुद्द्यावर तरुणांना आकर्षित केलं. स्थलांतरितांचा मुद्दाही त्यांनी अत्यंत लावून धरला. उद्योग, रोजगार हा महत्वाचा मुद्दा तरुणांना भिडला सुद्धा. तरुणांची एक मोठं पाठबळ त्यांना मिळालं. अर्थात अंतिम निकाल स्पष्ट झाल्यानंतर आणि त्यातली टक्केवारी पाहता, मतदानाची वर्गवारी आपल्याला निश्चितपणे कळू शकेल की तरुणांनी त्यांना किती मतं दिली. 21 दिवस 251 सभा त्यांनी घेतल्या. मोदींच्या सभा ज्या झाल्या त्याचा एक प्रभाव बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आता तरी जे कल आपल्या हातात आले त्यावरून दिसत आहेत. रोहित चंदावरकर, ज्येष्ठ पत्रकार, आमच्यासोबत जोडले गेलेले. स्वागत आहे रोहितजी. मनोज भोर बोलतोय. नमस्कार. नमस्कार मनोज. आता बघा, आतापर्यंत बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि जदयूला जो कल दिसतोय त्यावरून असं चित्र रंगवलं जात होतं किंवा त्यावर असं विश्लेषण केलं जात होतं की बिहार विधानसभा ही रालोआनं जिंकलेली आहे. पण आता 25% मतदान झालं आहे, 75% माफ करा मतमोजणी झाली आहे आणि 75% मतमोजणी अजूनही पूर्ण व्हायची आहे असं निवडणूक आयोगानं आता पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर आपल्याला आणखी काही विश्लेषण करण्यासाठी वेळ पाहावी लागेल असं आपल्याला वाटतं.
हो, मला असं वाटतं की थोडा वेळ लागेल. म्हणजे नेहमी कुठल्याही निवडणुकीमध्ये साधारणपणे दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत आपल्याला अंदाज येतो की कुठला पक्ष सत्तेवर येईल. याचं कारण 8 वाजता सकाळी मतमोजणी सुरू झालेली असते. पण इथे एक वेगळा भाग असा दिसतोय आज की वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षांचं एक कॉम्बिनेशन जे आहे त्यामध्ये अनेक मतदारसंघात 70 मतदारसंघांमध्ये अगदी कमी फरकाने कुठला तरी उमेदवार पुढे किंवा कोणी मागे अशी परिस्थिती आहे. 700 मतांनी, 800 मतांनी, 1000 मतांनी एखादा पुढे आहे, पुढच्या तासात परत ते चित्र बदलतं, परत तो मागे आहे वगैरे असं सतत बदलणारं चित्र आहे. त्यामुळे मला वाटतं की संध्याकाळपर्यंत थांबावं लागेल हे दिसायला, लक्षात यायला काय. पण एक मी म्हणत सांगू शकतो खात्रीने की ज्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आले होते की हे क्लीन स्वीप असेल तेजस्वी यादव आणि काँग्रेस यांच्यासाठी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस यांच्यासाठी क्लीन स्वीप असेल असं एक एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं होतं गेल्या 2-3 दिवसापूर्वी. पण ते तसं कोणासाठी क्लीन स्वीप नसणार, अगदी म्हणजे काटेकी टक्कर ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं हे चित्र असणार आहे. एका बाजूला राष्ट्रीय लोकदल आणि दुसऱ्या बाजूला यांची आघाडी आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि जदयू यांची आघाडी. ह्या दोन्ही मध्ये जागांचा फरक 5-10चा वगैरे असेल. दोघे अगदी समसमान अशा परिस्थितीमध्ये विधानसभेत असतील एवढं मात्र आपण आता नक्की सांगू शकतो. बरोबर आहे. ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांचंही मत होतं की काट्याची टक्कर असेल, आताच अंतिम भाष्य करता येणार नाही, कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही जोपर्यंत पूर्ण आकडे आपल्या हातात येत नाही. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 41,000 मतमोजणी केंद्राची यावेळेला वाढ झाली आणि त्यामुळे धीम्या गतीनं मतमोजणी सुरू आहे. उशिरा रात्रीपर्यंत मतमोजणी सुरू राहील. सुनील चावके यांची माहिती नवीन होती, ते सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होईल असंही बोललं जात होतं. खूप धन्यवाद रोहित चंदावरकरजी आणि सुनील चावकेजी आपलं.